माझ्या पोरी नाक कापल्यान माझा खैसर तोंड दाखवून जागा ठेवल्या नाही. चांगला अण्णा केदारचा स्थळ होता त्या घालवल्या आणि कोणत्या भिकाऱ्यासोबत लग्न केल्यान काय माहिती. हो स्वार्थी निघाला स्वार्थी. आमची बापाशीचो भावाशीचो कोणाचाच विचार केला नाही. हो प्रेरणा कोणाचाच विचार केला नाही. माका वाटलं होतं प्रेरणाचं लग्न होईल जावई पैसे देत. हे 18-20 दारिद्र्य असा ना आमचा आता संपून चुकाचे दिवस आहेत. पण कसल्या काय वाटोळा 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 केल्या. हो वाटोळा केल्या. आता अण्णा केदारचे पैसे कसे देऊ मी. कसे देऊ. इकडे आड तिकडे वीर झाली मका. काय करू काय करू. इंदुताई इंदुताई ओ इंदुताई असे मुग घेऊन गप कित्याक बसलास. तुमच्या सुनेवर पण तुमचं धाक नाही. काय तर बोला. आमचा तर वाटोळा केलासच. आता गप राहतास. मिऱ्या वाटता तुमची सून तुमच्या डोक्यावर मिऱ्या. बोला ना गप कित्याक रावलास. गप कित्याक रावलास. बोला ना काहीतरी बोला ना. काय तर बोलणार सुचना नाही तुमका. शांत दिशी राहिली मी तुम्हाला. शांत दिशी राहिली मी तुम्हाला. माझ्या मनात काय लावा उठलाय ना ते नाही दिसत आहे तुम्हाला. आणि मी तुमचं नुकसान नाही केले. समजलं ना. तुमची पोरगी तुमच्या मुळावर उठली आहे. त्याला मी काय करणार. म्हणजे तुम्ही आता हात सोडवून घेतास ना. निलिमाताई मी ठरवलं तरी आता ह्यातून माझी सुटका नाहीये. तो अण्णा केदार आपल्या जीवावर उठलाय. आपल्याला शांत डोक्याने आता काय करायचं याचा विचार करणं पडेल. पण काही झाला ना तर मी त्या अजिताक माझं जावई नाही मानचंय. ही काळ्या दगडावरची रेष असा. जावई मानायचा नाही मग जावई ठेवायचाच कशाले. म्हणजे निलिमाताई आपल्याला आता शांत डोक्याने काट्याने काटा काढावा लागेल. ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला दगा दिलाय ना त्याचा बदला घ्यायला लागेल. तुमची प्रेरणा विधवा झाली तरी चालीन. त्या वल्लरी लिबे कळू दे तिने कोणाच्या शेपटीवर पाय दिलाय ते. ऐका ना पण प्रेरणा कसली आहेस ना. जेव्हा मी सांगत होते की बाहेर हिचं काहीतरी चालू आहे तेव्हा मला खोट्यात पाडलं सगळ्यांसमोर. आणि आज आज हा बॉम्ब टाकलास डायरेक्ट. तिने तर लपवूनच ठेवलं होतं आपल्यापासून. पण आपल्या वकिलींबाई आहेत ना तिने शोधून काढलं. वल्लरी बाई तू काय कसं कधी शोधलंस सगळं कसं कळलं तुला आता तरी नीट सांग बाबा. काय प्रेरणाताई सांगू का. काय आहे ना तेजाताईंनी ज्या दिवशी संशय व्यक्त केला तेव्हा मला काही त्यांचं पटलं नाही. पण काही दिवसांनी जेव्हा सासूबाईंनी अण्णा केदारचं स्थळ आणलं आणि प्रेरणाताईंनी होकार दिला तेव्हा मला कळलंच नाही की प्रेरणाताईंसारखी मुलगी अण्णा केदारला कायले होकार दी राहिले. त्याचं स्थळ कसं काय म्हणजे. मग त्यानंतर मग काय प्रेरणाताईंनी अण्णा केदारशी लग्न करू नये आणि अजित भाऊंशी लग्नाची घाई करावी म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागलं. आणि मग अण्णा केदार सोबतचं ते हळदीचं नाटक सुद्धा करावं लागलं. हळद लावावी लागली त्यांनी. ए पण तू खरंच त्या अण्णा केदारची उष्टी हळद आपल्या प्रेरणाला लावलीस. हो काहीतरीच काय श्वेताताई असं कसं करेन मी. ती वाटी मी आधीच बदलली होती.
आणि प्रेरणा ताईले आमच्या घरातली हळद लागली. काय हो, पण हे सगळं मी एकटीने नाही केलं. या सगळ्यामध्ये मला हर्षित भाऊ आणि यांनी खूप साथ दिली. अंत भला तो सब भला. आपल्या प्रेरणाला तिच्या मनासारखा नवरा मिळाला, हेच भारी आहे. छान. एक मिनिट. अंत अंत कसा ग? आता तर खरी सुरुवात झाली आहे त्यांच्या नवीन नवीन संसाराला. अगदी खरं बोललात. आता नवीन लग्न तर झालंय, अब उखाना तो बनताय. खूप आहे माझे. झालं सुरू. ए हो यार, प्रेरणा, अजित, तुम्ही उखाणाच नाही घेतला. चला चला. हाँ अरे क्या ना उखाना. गप रगो तेजा. नाही, उखाणा गृहप्रवेश करताना घ्यायचा असतो. आम्ही ऑलरेडी घरात होत, त्याच्यामुळे नको उखाणा वगैरे काही. अरे प्रेरणा ते हे ना उखाना. घे ना यार. नहीं यार, उखाना तो बनता है ना, मतलब उसके बिना शादी वाला फील नहीं आएगा, है ना. अरे अरे बस करा, काय चाललंय तुमचं? मायव, काय उखाणा उखाणा लावलंय तुम्ही? हो आता थांबा जरा, किती त्रास देई राहिला तुम्ही त्यांले. बिचारा किती दमलेत नाही. हो बाय, तूच माझी खरी मैत्रीण. आता घेऊन टाका एखादा उखाणा. ये हुई ना बात. स्वामी, काय गो? बर घेते. थोडा विचार करू दे. सकाळी पहिल्या चहा सोबत मारलेल्या गप्पा, ते रात्री आकाशात बघून मोजलेले तारे, एकमेकींना मारलेल्या मिठ्या आणि पुसलेले डोळे, या घरातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आठवत राहील सारे. मिठूची मिठी, तेजाच्या गप्पा, वल्लरीची माया आणि श्वेताचा विश्वास. या घरातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस होता खास. तुमच्या सोबत जगणं नेहमीच असेल खास. आज अजितरावांचा हात हातात घेऊन तुमच्या साक्षीने सुरू करते संसाराचा नवा प्रवास. वाह, बढ़िया. क्या बात है. वाह. आता जीजू तुम्ही घ्या उखाणा. मी मी काय घेऊ? हा हो, मला नाही. नाही नाही, असं कसं घेतलंच पाहिजे. प्लीज प्लीज. घ्या घ्या उखाणा घ्या. चला. हा करतो प्रयत्न. ऑल द बेस्ट. जुळवतो काहीतरी. हा. आजवर चालत होतो एकटा, दिसत नव्हती वाट, पण प्रेरणाच्या येण्याने जीवनात आली सुखाची लाट. वा वा वा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पण लाट नाही हो, समुद्र. प्रेरणा दी आहे आमची समुद्र, कोकणातला समुद्र. गप गो. बरं, आमचं आत्ताच लग्न झालंय म्हणून आम्ही घेतले उखाणे, पण आपल्याकडे एकच जोडपं नाहीये.
अजून एक कपल आहे ना, मग त्यांनी घेतला पाहिजे ना उखाणा. काय वल्लरी, मनोज भाऊजी? अहो काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? आमचं काही नवीन लग्न झालंय का? तुम्ही नवं जोडपात, त्यामुळे तुम्हीच घेतलं पाहिजे, आम्हाला नको. नाही नको. अगं लग्न झालंय ना, बास झालं तेवढं. घ्या 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 लवकर पटकन चला. हा हा हो. घेऊन टाका घ्या 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 लवकर. वल्लरी ताई, सुरू. बरं घेते. पावसाने दिलेला सुगंध जसा टिपून घ्यावा मातीने, होईल प्रत्येक स्वप्न पूर्ण मनोजरावांच्या साथीने. वा 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 वा. बढिया. नाही, होईल प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. पण आता मनोज तुझी टर्न. मी कशाले अरे घ्या ना, ते सुचीनी राहिले आता. आता मी घेतलाय ना. सगळ्यात सोपा घेऊ का? घेतो बघा एकदम भारी आहे. भाजीत भाजी मेथीची, वल्लरी माया प्रीतीची. काय हो तुम्ही, काय आहे? तुला म्हणलं ना काही सुचीनी राहिलं आता. ए वा 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 वा. पहिल्या आदिमानवाने जेव्हा लग्न केलं असेल तेव्हा जो उखाणा घेतला ना, तोच यांनी घेतला. वा काय, किती सुंदर, किती फ्रेश, एकदम नवा कोरा. छान, ऐकलंच नव्हतं कधी, नाही का? थँक्यू. ए आता मी पण उखाणा घेणार. गो बाय माझे. मी घेणार काय?